महायुती आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेत। खारदांडा भागातल्या भाजपच्या प्रचार रॅलीमधला हा प्रकार असल्याचं कळतंय। आशिष शेलार, उज्ज्वल निकम यांच्या समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे अशी माहिती मिळते। खारदांडा भागामध्ये उज्ज्वल निकम यांची प्रचार रॅली होती, ज्यामध्ये आशिष शेलार सुद्धा सहभागी झालेले होते। मात्र यामध्ये महायुतीचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहू शकताय। खारदांडा भागामध्ये ही हाणामारी झालेली होती। आशिष शेलार आणि उज्ज्वल निकम यांच्या समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे। पंकज दळवी आपल्याला अपडेट देत आहेत। पंकज, हा प्रकार आता शांत झालेला आहे का? यावर महायुतीच्या आणि ठाकरेंच्या नेत्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत का? पोलिसांना अखेर हस्तक्षेप करावा लागला आणि त्याच्यानंतर वातावरण पूर्णपणे आता निवळलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार किंवा आता काही तिकडे तणावाचं वातावरण नाही, आपण स्पष्टपणे सांगू इच्छितो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाखा क्रमांक 99 आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची, खारदांडा येथे। तिकडनं उज्ज्वल निकम, आशिष शेलार आणि माजी नगरसेवक संजय अगलदरे यांची ही प्रचार रॅली जी आहे ती जात होती। शाखा क्रमांक 99 याच्या बाहेर शाखा प्रमुख चिंतामणी नेवटे यांनी गद्दार गद्दारच्या घोषणा दिल्या। मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शाखेत घुसण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी काही मिनिटं वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला। मात्र अखेर आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली, पोलिसांनी मध्यस्थी हस्तक्षेप केला आणि वातावरण तिथेच जे आहे ते अधिक चिघळण्याआधी तो विषय तिथे संपवण्यात आला। पण काही काळ तणाव निश्चितच निर्माण झाला होता। दोन्ही सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारच्या घोषणा दिल्या आणि त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला। खरं तर प्रचार रॅलीच्या वेळेला असे अनेक वेळा प्रसंग येतात की दोन्ही पक्ष समोरासमोर येतात। ज्यावेळेला शिवसेना स्प्लिट झाल्यानंतर पहिलं सार्वत्रिक निवडणूक आहेत, त्यामुळे हा गोंधळ अनेक ठिकाणी होताना दिसतोय। मात्र पोलिसांची टीम असते अशा ठिकाणी त्याच्या योग्य हस्तक्षेपामुळे त्या गोष्टी थांबतात। इथेही तसंच झालं। नम्रता, ही प्रचार रॅली अजूनही सुरू आहे की ती थांबवण्यात आली आहे या प्रकारानंतर? त्याच्यानंतर प्रचार रॅली तिच्या मार्गाने पुढे निघून गेली। प्रचार रॅली कुठे थांबवण्यात आली नाही, मात्र तो प्रकार तिथे थांबवण्यात आला। कार्यकर्त्यांना पुढे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या, कार्यकर्त्यांना पुढे नेण्यात आलं आणि तो विषय तिथे संपून रॅली पुढे त्याच्या मार्गाने जी आहे ती मार्गस्थ झाली। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल पंकज। आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत। दरेकरजी, या प्रचार रॅलीमध्ये हा प्रकार घडतोय, आशिष शेलार यांच्या समोरच घडतोय। ठाकरेंचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडलेले आहेत। मला वाटतं की दुर्दैवी आहे, कारण रॅली चालू असताना त्या ठिकाणी उभाटाच्या लोकांनी घोषणा देणं गद्दार गद्दार हे त्या ठिकाणी मला वाटतं योग्य नाही। आणि अशा वेळेला जर त्या ठिकाणी संघर्ष झाला असेल तर तो चुकीचा आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं पोलिसांनी अशा प्रकारच्या घोषणा देणारे किंवा वातावरण प्रक्षोभ करणाऱ्यांना त्या ठिकाणी आवरायला पाहिजे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार आहे, आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। पण गद्दार गद्दार किती दिवस तेच बोलत निवडणुकांना सामोरं जाणार? मला वाटतं याचा विचार होण्याची आवश्यकता आहे। हे सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आवडत नाही, तर मला वाटतं त्यांनी त्यांचा प्रचार करावा, आमचे लोक आमचा प्रचार करतील, काळजी घेण्याची आवश्यकता आहे। पोलिसांनी वेळीच काळजी घेतलेली असती या रॅलीच्या आधी, तर हा प्रकार टाळू शकता आला असता असं वाटतं? हा, निश्चितपणे त्या ठिकाणी पोलिसांनी असे जर ग्रुप उभे असतील आणि ते घोषणा देणार असतील, पण त्यांच्या मनात कशासाठी उभे आहेत हे पोलिसांना कळायला हवं ना। त्याच्यामुळे घोषणा दिल्यावर गद्दार गद्दार म्हटल्यावर हा विषय समोर आला। पण मला वाटतं थोडं काळजीपूर्वक त्या ठिकाणी यंत्रणांनी लक्ष घालावं, जेणेकरून अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत किंवा टाळता येतील। दरेकरजी, धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर महायुतीच्या रॅलीमधला हा सगळा गोंधळाचा प्रकार अगदी काही वेळापूर्वीचा प्रकार घडलेला होता। आशिष शेलार आणि उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत ही प्रचार रॅली सुरू होती निकमांच्या प्रचारासाठी, आणि त्याच वेळेला ठाकरेंचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। काही काळी गोंधळाचं वातावरण झालं, मात्र पोलिसांनी आणि आशिष शेलारांनी हस्तक्षेप करत सध्या परिस्थिती निवळलेली अशी माहिती आहे।